श्री स्वामी समर्थ. स्वामींनी जमलेल्या हजारो लोकांना आपल्या रूपातच एकमुखी श्री दत्ताचे दर्शन घडविले. तेव्हा स्वामींच्या अवतार कार्याची सर्वांना सुखद प्रचिती आली. सर्वांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. स्वामी आपला उजवा हात गायीच्या पाठीवर ठेवून उभे होते. स्वामींच्या पाठीमागे तेजाचे चक्र वेगाने गरागरा फिरत होते. स्वामींच्या ह्या तेजस्वी मूर्तीकडे पाहताना लोकांच्या नजरेचे पारणे फिटत होते. अचानक स्वामींच्या मुखातून शब्द उमटू लागले. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाम नृसिंह भान, मूळ पुरुष वटवृक्षस्थान दत्तनगर निवासी हो. मघाशी मला एका माणसाने विचारले की मी कोण, कुठला, माझे नाव काय, राहणारा कुठला. त्याचे उत्तर मी एवढ्यासाठी दिले की कुणाच्याही मनात शंका राहू नये. स्वामींचे बोल ऐकून मघाचा तो दृष्ट माणूस ओसाळून गेला होता. स्वामी श्री दत्तावतारी आहेत ह्याची त्याला आता खात्री पटली होती. तो स्वामींच्या पायावर आपला माथा ठेवून पुन्हा पुन्हा क्षमा मागत होता. पश्चात्तापाने तो अक्षरशः पोळला होता. घमेंड पूर्ण उतरली होती. स्वामींनी त्याला जवळ घेत सर्वांना उद्देशून म्हटले, सत्पुरुषांना नेहमी शरण जाऊन त्यांची आपण पूजा करावी. सारासार विवेकमनी बाळगून सर्वांशी प्रेमाने वागावे. सर्वांशी मृदू स्वरात बोलावे. मुख्य म्हणजे आपल्या अंतःकरणात जो परमात्मा नांदतो आहे त्याला प्रथम ओळखून त्याच्या साक्षीने सर्व व्यवहार करावा. भगवंताची उपासना करावी. श्री दत्तात्रेयांना शरण जावे. तुमचे सर्वांचे कल्याण होईल. स्वामींनी सर्वांना आशीर्वाद दिला. लोक स्वामींना डोळ्यात साठवू लागले. इतके तेजस्वी प्रकाश पडला. लोकांचे डोळे क्षणभर लकलकले आणि बघता बघता स्वामी सर्वांसमोरून वायुवेगाने दक्षिणेच्या दिशेने झेपावले. क्षणार्धात गुप्त झाले. परमेश्वर साधू पुरुषांच्या रूपात सर्वत्र वावरत असतो. तो कधी प्रकट होईल आणि कधी लुप्त होईल हे कधी सांगता येत नाही. त्यांचे दर्शन दुर्मिळ. स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयाचे अवतार होते. ते कुठे आणि कधी प्रकट होतील हे सांगता येत नाही. आपल्या कुंडलीत स्वामी दर्शनाचा जर योग असेल तर त्यांचे दर्शन निश्चित घडते. त्यासाठी आपल्या मुखात सदैव जप हवा. नामाचा जय जयकार हवा. स्वामींच्या भेटीचा विलक्षण ध्यास हवा. तरच भेट घडते. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, दृष्टवृत्ती एकदा का संपुष्टात आली की अहंकार संपतो. नम्र भाषा मुखात आपोआप पाझरू लागते. ही नम्रता आपल्याला स्वामींच्या नजीक नेते. परंतु जप शेवटी स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन घडवतो. एवढेच चित्तात बाळगा. श्री स्वामी समर्थ.